नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। छान अशी गुलाबी थंडी जरी पडली असेल, आपल्याला खूप छान छान वाटतं, खूप ठिकाणी फिरायला वाटतं। महाबळेश्वर असो, माथेरान असो, पाचगणी असो, अशा ठिकाणी जायला आवडतं आपल्याला। आणि खूप छान छान अशा बर्फाच्या ठिकाणी जायला आवडतं आणि खूप छान वाटतं थंडीमध्ये। मला तर आवडतं थंडी, पण त्याचसोबत थंडी आपल्याला स्किन रिलेटेडचे इश्यू घेऊन येते, जसं की ड्राय स्किन वाल्यांची स्किन अजूनच ड्राय होते आणि ऑइली स्किन वाल्यांना खूप सगळे ब्रेकआउट्स फेस करायला लागतात किंवा मग पोर क्लॉग होतात आणि असे बरेचसे इश्यू येतात। सो तेच आपल्या बरोबर होऊ नये यासाठी काय काय करायला पाहिजे आपण, हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगते। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तसंच मी अक्षता, मी फॅशन, ब्युटी, DIY किंवा आपले सण समारंभ यांच्या रिलेटेड डेकोरेशन असो किंवा इतर कोणती माहिती अशा रिलेटेडचा व्हिडिओ बनवते। तुम्हाला जर त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत तर ड्राय स्किन रिलेटेड तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा तुम्ही काय काय फॉलो करायला पाहिजे ते। तर मॉइश्चरायझर हा थंडीमध्ये तुमचा बेस्ट फ्रेंड असायला हवा। जर तुमचे ड्राय स्किन असेल तर असा मॉइश्चरायझर बघा की जो तुमच्या स्किन मधलं मॉइश्चर हे लॉक करून ठेवेल आणि जास्त काळ टिकेल। आणि शक्यतो ज्यामध्ये ग्लिसरीन असेल, सेरामाइड असेल आणि हायलोरॉनिक ऍसिड असेल अशा प्रकारचे हायड्रेटिंग मॉइश्चरायझर वापरा, जेणेकरून तुमची स्किन ही जास्त काळ हायड्रेटिंग राहील आणि त्याचं मॉइश्चरायझर हे लॉक होऊन तुमचे स्किन बॅरियर्स हे व्यवस्थित राहतील आणि ड्रायनेस फील नाही होणार किंवा तुमची स्किन ही कुठेतरी तडकली। तुम्ही बघता जमिनीमधलं पाणी गेल्यानंतर कसे तिच्यावरती क्रॅक्स गेल्यासारखे होतात, तसं तुमच्या स्किनवरती होऊ नये असं वाटत असेल तर छान असा मॉइश्चरायझर वापरा। आणि शक्यतो मी जे 3 इन्ग्रेडियंट सांगितले ते असे असणारे मॉइश्चरायझर वापरा। ओके, नंबर 2 ती म्हणजे क्लिन्झर किंवा फेस वॉश। अशा प्रकारचा फेस वॉश वापरा की जेणेकरून तुमची स्किन ही हायड्रेटिंग होईल आणि तुमच्या स्किनला अजिबात ड्राय केलं नाही पाहिजे त्या फेस वॉशने किंवा क्लिन्झरने। मी सध्या वापरत आहे सेटाफिलचा क्लिन्झर आणि त्याच्यासोबतच निवियाचा जो मिल्कवाला आहे फेस वॉश तो मी वापरते, मिल्क अँड केशरवाला। सो तो छान असा माइल्ड आहे आणि खूप छान असं मॉइश्चराइजही करतो। सेटाफिलचा जो क्लिन्झर आहे तो एक नंबर आहे आणि तो वापरला तर 2 प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईन, तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता। तर सगळ्यात महत्त्वाची टीप ती म्हणजे 3 नंबरची टीप ती अशी की तुम्हाला जर तुमची स्किन हायड्रेटिंग आणि प्लम्पी हवी असेल, जास्तीत जास्त पाणी प्या, ह्याने तुमचे स्किन आतून हायड्रेटेड होईल आणि ग्लोई होईल आणि ब्रेकआउट होणार नाहीत किंवा ड्राय होणार नाही। जास्तीत जास्त पाणी प्यायचा प्रयत्न करा। टिप नंबर 4 ती म्हणजे साधी आणि सोपी गोष्ट आहे। आपल्याला थंडी वाजते म्हणून आपण कडक गरम पाण्याने आंघोळ करायचा प्रयत्न करतो। ह्याने काय होतं, तुमच्या स्किन मधले जे ऑइल्स असतात नॅचरल ऑइल्स ते बाहेर पडतात आणि तुमची स्किन ड्राय होते। सो कोमट पाण्याने आंघोळ करायचा प्रयत्न करा, जास्त कडक पाणी वापरू नका, ह्याने तुमची स्किन खूप ड्राय होते। सो कोमट पाण्याने आंघोळ करायचा प्रयत्न करा। जर तुम्ही चेहरा धुणार असाल तर थंड पाण्याने धुवा, याने तुम्हाला ब्रेकआउट्स होणार नाही, पिंपल्सचा इश्यूही कमी येईल। सो थंड पाण्याने चेहरा धुवा। ती म्हणजे तुम्ही 7 ते 15 दिवसातून तुमच्या स्किनला एक्सफोलिएट करायचा छान अशा फेस पॅकने आणि ह्याने काय होईल, तुमची डेड स्किन रिमूव्ह होईल। आणि तुमची डेड स्किन काय करते, तुमच्या चेहऱ्यावरचं किंवा स्किनवरचं जे मॉइश्चरायझर असेल ते शोषून, जर तुम्ही डेड स्किन रिमूव्ह केली तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझर पोहोचेल आणि तुमची स्किन हायड्रेटेड केल्यानंतर आठवड्यातून एकदा तुमच्या स्किनला पॅम्पर करत जा छान असा फेस मास्क किंवा मग फेस पॅक वापरून, ज्याच्यामध्ये हनी असेल किंवा ॲलोवेरा असेल किंवा व्हिटॅमिन ईचं प्रमाण जास्त असेल अशा प्रकारचे जे तुमच्या स्किनला मॉइश्चराइज करतील अशा प्रकारचे फेस मास्क वापरत जा। ह्याने तुमची स्किन अजून हायड्रेट होण्यास मदत होते। सो ह्याही गोष्टी करायच्या। तर ह्या काही टिप्स होत्या ज्या तुम्ही ड्राय स्किनसाठी वापरू शकता। आपण बघणार आहोत की ऑइली स्किनसाठी तुम्ही काय करायचं। तर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्हाला असं वाटेल की हार्श क्लिन्झर वापरणं गरजेचं आहे। तर याने काय होतं, तुमच्या स्किनची कंडिशन अजून वर्स होते। ती अशी की तुमच्या स्किन मधलं ऑइल रिमूव्ह केलं जातं आणि तुमची स्किन ड्राय होते आणि तुमच्या स्किन
स्किनला असं वाटतं की आपल्याला अजून जास्त ऑइलची गरज आहे, त्यामुळे ऑइल प्रोडक्शन जास्त होतं आणि त्याने काय होतं, ब्रेकआउट्स होतात. जे ऑइली स्किनला रिक्वायर्ड असे फेसवॉश वापरा जे की जेंटल असतील, तुमच्या स्किनमधली डर्ट रिमूव्ह करेल पण तुमच्या स्किनला पण छान असं हायड्रेटेड ठेवेल, अशा प्रकारचे क्लिन्झर वापरा. टिप नंबर 2 ती म्हणजे तुमची जर ऑइली स्किन असेल तर तुम्ही टोनर यूज करा, तो पण अल्कोहोल फ्री टोनर. जर तुम्ही अल्कोहोलवाला टोनर वापरला तर ते काय करतं, तुमच्या स्किनला ड्राय करतं आणि त्याने एक्सेस ऑइल सिक्रेट होऊन तुमच्या स्किनमध्ये ब्रेकआउट्स होतील किंवा पिंपल्स. टोनर वापरा ज्याच्यामध्ये सॅलिसिलिक ऍसिड असेल किंवा मग टी ट्री ऑइल असेल, अशा प्रकारचे टोनर वापरा. 3 नंबरची टिप म्हणजे मॉइश्चरायझर वापरा. आपल्याला असं वाटतं की आपली स्किन ऑइली आहे आणि आपल्याला मॉइश्चरायझरची गरज नाहीये, असं काही नसतं. आपल्या स्किनला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपल्याला मॉइश्चरायझरची गरज असते. फक्त अशा प्रकारचे मॉइश्चरायझर वापरा जे लाईट वेट आहेत, ऑइल फ्री आहे आणि जेल बेस्ड आहेत. याने काय होईल, तुमचे पोर्स हे क्लॉग होणार नाहीत, त्याने ब्रेकआउट्स होणार नाहीत किंवा पिंपल्स येणार नाहीत. सो मॉइश्चरायझर हे महत्वाचं आहे, लाईट वेट मॉइश्चरायझर वापरा. ओके, ह्याच्यानंतरची महत्वाची टिप ती म्हणजे आठवड्यातून एकदा क्ले मास्क वापरा. मुलतानी माती हे छान असं उत्तम उदाहरण आहे. तुम्ही आठवड्यातून एकदा मुलतानी मातीचा लेप लावत जावा. याने काय होतं, तुमच्या स्किनमधली इम्प्युरिटीज हे रिमूव्ह केली जाते, त्याचसोबत एक्सेस ऑइल जे सिक्रेट झालेलं असतं ते रिमूव्ह केलं जातं आणि तुमच्या स्किनमध्ये ऑइलचा बॅलन्स हा केला जातो. सो आठवड्यातून एकदा क्ले मास्क वापरा. त्यासोबतच तुम्ही सुद्धा हायड्रेटिंग मास्क वापरायला हवेत. तुम्हाला असं वाटत असेल की तुमची स्किन तर ऑइली आहे आणि अजून कशाला हायड्रेटिंग मास्क वापरायचे, सो अशा प्रकारचं हायड्रेटिंग मास्क वापरा ज्याच्यामध्ये ऑइल फ्री असेल आणि जे लाईट वेट असतील आणि तुमच्या स्किनला हायड्रेट करतील. सो तुम्हालाही तुमच्या स्किनलाही हायड्रेशनची गरज असते. सो हायड्रेटिंग मास्क सुद्धा वापरायचे आहेत तुम्ही. ह्या काही टिप्स होत्या ज्या ऑइली स्किनसाठी होत्या. ह्याच्यानंतरचे 2 टिप्स आहेत ज्या दोन्ही स्किनसाठी लागू होतात, ते म्हणजे सनस्क्रीन. आपल्याला असं वाटतं की बाहेर ढगाळ वातावरण आहे, सूर्यप्रकाश जास्त नाहीये, सो सनस्क्रीन वापरायची गरज नाहीये, असं काही नसतं. घरात जरी तुम्ही असाल तरी सनस्क्रीन वापरायची गरज असते. माझं वर्क फ्रॉम होम आहे, मी दिवसभर घरात असते, अजिबात बाहेर जात नाही, तरीही मी माझ्या स्किन केअरमध्ये सनस्क्रीन वापरते. सकाळी उठल्यानंतर, सकाळी अंघोळ झाल्यानंतर मी पहिलं विटॅमिन सी सिरम लावते, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावते आणि त्याच्यानंतर सनस्क्रीन लावते. सो सनस्क्रीन ही खूप महत्वाची गोष्ट आहे, सनस्क्रीन लावायची. त्याच्यानंतर तुमच्या ओठांना सोडून चालणार. सो त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची टिप म्हणजे तुमचे ओठ हे खूप ड्राय होतात थंडीत आणि त्याची साली निघत असतात. माझंही तसंच होतं. सो काय करायचं, मध घ्यायचा आणि साखर घ्यायची आणि तुमच्या ओठांवरती चोळायची. याने काय होईल, तुमचं ड्राय स्किन असेल ती रिमूव्ह होईल आणि त्याच्यानंतर झोपताना रोज रात्री तूप लावत जा किंवा मग छान असा उत्तम असा लिप बामचे लिप हे छान असे हायड्रेटिंग राहतील. तर ह्या काही होत्या साध्या आणि सोप्या टिप्स फॉर ऑइली स्किन आणि ड्राय स्किन. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बॅलन्सिंग. तुम्हाला कळायला हवं तुमचं स्किन केअर रुटीन काय असायला हवं ते तुमच्या स्किन टाईपनुसार. तुमचं स्किन टाईप तुम्हाला कळत नसेल कसा ओळखायचा तर त्याचाही एक मी व्हिडिओ बनवला आहे, जो की मी त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते, तर तो सुद्धा व्हिडिओ बघा, तुम्हाला मदत होईल तुमची स्किन टाईप जाणून घेण्यासाठी. साध्या सोप्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या, तुमच्या उपयोगात येतील का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझं काही चुकलं असेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.